मध्ये GPL 3. वा 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 वा. भिडे भाऊ, म्हणजे येत्या काही दिवसांत गोकुळधाम मध्ये धमाल होणार आहे. येस. एक खेळाडू स्लीप मध्ये, गलीमध्ये एक कव्हर मध्ये, एक मिड ऑफ मध्ये, एक मिड ऑन वर, एक लॉग ऑन वर. विकेट किपरला तर विसरलाच. एक विकेट किपर तर आधी पाहिजे बाबा. से वीरा, कसा आहेस तू? अरे बेना, मी तर एकदम टॉप आहे. बस असं आहे की मला तुझी आठवण आली आणि मी लगेच तुला फोन केला. अरे माझा वीरा, मी पण तुझी नेहमी आठवण काढतच असते. आणि माहितीये, आज तर पूर्ण गोकुळधाम सोसायटीने तुझी आठवण काढली. बोल. अच्छा, का? आमच्या सोसायटी मध्ये GPL 3 होणार आहे. गोकुळधाम प्रीमियर लीग 3. हो वीरा. वाव, ये. आणि माहितीये, तुझे जिजाजी त्याच्यामध्ये कॅप्टन आहेत. काय गोष्ट करतेस बेना? ओ बेना, जरा माय डिअर जिजाजींना फोन देशील का तू? हो हो वीरा. हो, टप्पूचे पप्पा, हे घ्या. काय? वीराला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. घ्या ना. घ्या. बोला बोला. ओ बोल बाबा. जिजाजी बघा, तुम्ही कॅप्टन तर बनून गेलात, पण कॅप्टन बनणं जबाबदारीचं काम असतं. अच्छा, बोला, तुम्हाला एवढं पण माहिती नाहीये आणि तुम्ही कॅप्टन पण बनून गेलात. कुणी बनवलं तुम्हाला कॅप्टन? अरे कुणी बनवलं वाल्या? कॅप्टन बनणं जबाबदारीचं काम असतं हे तर लहान मुलालाही माहिती असतं. तेच तर जिजाजी, लहान मुलालाही माहिती असतं, पण तुम्हाला माहिती नाहीये ना. अरे बाबा, मलाही माहित आहे. अच्छा, मग तुम्ही अच्छा असं का म्हणालात? ते मी कटाक्ष मध्ये म्हणालो होतो. अच्छा, चला ठीक आहे. आता तुम्हाला माहितीच आहे तर तुम्ही तुमची जबाबदारी नीट पार पाडा आणि बेनाची काही कंप्लेंट नाही आली पाहिजे. चल चल, आता खूप काम आहे. ते फोन ठेव. चल. एक मिनिट, तुम्ही जरा माय डिअर बेनाला फोन द्या ना. हे घे. हा हा हा, बोल बोल वीरा. ए बेना, टप्पू सेना कुठे आहे का? टप्पू सेनाला खास सांगायचंय की मामाने सांगितलं की सगळे मस्त खेळा, खूप मस्त पैकी चौकी छक्के मारा. हो हो, सांगेन हा वीरा. बाय. यावेळी GPL 3 मध्ये खूप मजा येणार आहे. खूप चौके आणि छक्के मारूयात. अरे यार, खूप म्हणजे. टप्पू, पण तुझी हालत तर रशी खेचायच्या दोरीसारखी होणार आहे. दोन्ही टीम्स तुला स्वतःकडे खेचायचा प्रयत्न करतील बघ तू. अरे फ्रेंड्स, माझं जाऊ दे. तुम्ही सांगा, तुम्हाला कोणत्या टीम मध्ये खेळायचंय? गोगी, तू सांग ना. ओय टप्पू, हे काय विचारायची गोष्ट आहे का? ओय, मी तर इंडियन टीम साठी खेळणार आहे. अरे अरे, मला असं म्हणायचंय की तू GPL मध्ये कोणत्या टीम मधून खेळणार आहेस? माझ्या बाबांच्या टीम मधून की मेहता अंकलच्या टीम मधून? मी तर तुम्ही सगळे ज्या टीम मध्ये खेळाल त्याच टीम मधून खेळणार आहे. दोघी नक्की नाहीये की आपण सगळे एकाच टीम मध्ये असू. टप्पू सेनाचे 2 टीम्स मध्ये डिवाइड होण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. आणि कोण कोणाच्या टीम मध्ये असेल हे सस्पेन्स तर टीम सिलेक्शन प्रोग्राम मध्येच उघडेल. ऍक्च्युली GPL टीम मध्ये आपण वेगवेगळ्या टीम मध्ये आलो तरी चालेल, पण टप्पू सेना नेहमीच एक होती, एक आहे आणि एक राहणार आहे. करेक्ट गोगी. आणि सोनू, भिडे अंकलची टीम सिलेक्शनच्या मीटिंगची सगळी तयारी झाली आहे ना? हो. अरे ते सकाळपासून त्याचीच तयारी करतायत. खूप टेन्शन आहे त्यांना. सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली आहे ना. ओहो. फ्रेंड्स, आय थिंक आपण भिडे अंकलची जबाबदारी थोडी कमी केली पाहिजे. बरोबर आहे गोली. चला फ्रेंड्स, भिडे अंकल कडे जाऊया. चला 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 चला. बल्ले बल्ले. हो. लाईट, साऊंड, म्युझिक, डेकोरेशन, स्कोरबोर्ड्स. GPL ची किती तयारी करावी लागते अब्दुल? आणि वरून आज टीमचं सिलेक्शन आहे. बॉल कमी आणि रन्स जास्त आहेत. मला असं म्हणायचंय की आपल्याकडे वेळ कमी आणि काम खूप जास्त आहे. हो. अब्दुल, मला एक गोष्ट सांग. मी फक्त गोकुळधामचा एकमेव सेक्रेटरी आहे? नाही, तुम्ही एक शिक्षक पण आहात. नाही, तो तर मी आहेच. आणखी काय आहे? आणि तुम्ही लोणचं पापडाची डिलिव्हरी सुद्धा करता. ते ठीक आहे अब्दुल, पण आणखी काय आहे? आणि भिडे भाऊ, तुम्ही आणखी काय नवीन सुरू केलंय? अरे, GPL चा एक खेळाडू पण आहे ना मी. नाही, तुम्ही फक्त खेळाडू नाही आहात, तर तुम्ही चांगले खेळाडू आहात. थँक्यू. तर अब्दुल, मला एक गोष्ट सांग. मी GPL चा विचार करू, आज आणि उद्या जे सिलेक्शन होणार आहे त्याचा विचार करू, का माझ्या सिलेक्शनचा विचार करू? भिडे अंकल, तुम्ही तुमच्या सिलेक्शनचा विचार करा. अच्छा, तर मग GPL 3 ची तयारी कोण करणार? संपूर्ण GPL 3 आम्ही लोक मॅनेज करणार. ही जबाबदारी आमची. हे बघ टप्पू, हे GPL 3 आहे, गोकुळधाम प्रीमियर लीग. भरपूर तयारी करावी लागते, भरपूर टेन्शन असतं. यासाठीच तर आलोय. आणि भिडे अंकल, तुम्हाला तर माहितीये आम्ही लोक टेन्शन घेत नाही, देतो.
एक गोळ्या तुम्हाला एक्झॅक्टली म्हणायचं तरी काय? बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ. टप्पू सेनाने आधी पण कितीतरी इव्हेंट ऑर्गनाईज केलेत, तर GPL 3 पण करू शकतो. मुलांच्या बोलण्यात वजन आहे भिडे भाऊ. हो अब्दुल, पण टप्पू सेना तरी विचार करा, हे काम सोपं नाहीये. सोपं काम करायला आम्ही शिकलोच नाहीये भिडे अंकल. लक्षात ठेवा, बॉलिंग जेवढी फास्ट असते आमचा शॉट तेवढाच लांब जातो. ठीक आहे, तर मग टप्पू सेना जा आणि सुरू करा GPL 3 ची तयारी. मी तर आधीच GPL 3 मध्ये कोण कुणाच्या टीम मध्ये जाईल याची चर्चा तुम्ही नंतर करा. चला आधी चहा कॉफी घ्या. कम ऑन. चहा पिणारे टप्पूच्या पप्पांच्या टीम मध्ये आणि कॉफी पिणारे मेहता साहेबांच्या टीम मध्ये. अगं बाई, असं कसं? मग तर मी चहा पिणार आहे. हो का? कारण की मला तारकच्या विरुद्ध टीम मध्ये राहायचंय. मी तर म्हणते आपण सगळ्यांनीच आपले पतीच्या टीम मध्ये आहे त्याच्या समोरच्या टीम मध्ये राहायला पाहिजे. अरे ते सुकाम मौक्यावर चौका. अरे बाबा, आपल्या पतीची धुलाई करण्याची संधी रोज रोज थोडीच ना मिळते. काय म्हणताय तुम्ही? पतीची धुलाई नाही, क्रिकेट मॅच मध्ये पतीच्या बॉलिंगची धुलाई असं बोला. क्रिकेट फीवर इज ऑन. खूप मज्जा येणार आहे. जोजो, फक्त GPL बद्दल बोलायचं ते इतकी मजा येते, मग जेव्हा खेळणार तेव्हा किती मज्जा येईल ना. मज्जा येणार आहे. येस येस. आणि यावेळी तर मेहता साहेब आणि जेठाभाई दोन्ही मित्रांच्या टीम समोरासमोर असणार आहेत. बरोबरीचा सामना होणार आहे. अरे चला, कॉफी आणि चहा घ्या. कम ऑन बबिता, स्टार्ट कर. मी आता थोड्या कन्फ्युजन मध्ये. का? चहा की कॉफी घेऊ काही सुचत नाहीये. अपोजिट टीम्स. हो बरोबर आहे, माझाही गोंधळ झालाय थोडा. ऍक्च्युली मला पण थोडस कन्फ्युजन झालं. ओ गॉड. अच्छा, मग तुम्ही कुणी चहा कॉफी नसाल पिणार तर मी सरबत बनवून आणते. अरे कोमल भाभी, थांबा. कट्टी पार्टीच्या भोळ्या लाडीज, मी तर गंमत करत होते. भाभी काय हे? अरे चहा कॉफी पिऊन थोडीच नक्की होणार आहे की कोण कोणाच्या टीम मध्ये जाईल. तर अरे मी तर म्हणते की आपण सगळ्यांनी असं काहीतरी केलं पाहिजे की आपण सगळे एका टीम मध्ये राहू. किती मज्जा येईल, एकत्र मिळून खेळूया. आपण सगळे एकाच टीम मध्ये. एक्झॅक्टली. अरे ऐका, कोण कोणाच्या टीम मध्ये जाणार आहे ह्यासाठी तुम्ही आतापासूनच तुमच्या डोक्याला कशाला त्रास देताय? संध्याकाळी तर कळणारच आहे ना. GPL 3 ची मजा तर घेऊ तेव्हा घेऊ, पण आता तर चहा कॉफीची मजा घ्या ना. ऐका. आपण सगळे टीमच्या निवडणुकीचा इतका विचार करतोय, तर विचार करा टीमचे दोन्ही कॅप्टन किती विचार करत असतील.